भाऊचा आभार मानतो. ज्या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत बोललं जातं त्या बाबतीत सुद्धा भरीव निधी देण्याचं आश्वासित करण्यात भरीव तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागून सांगितलं भरीव निधी म्हणजे निश्चित प्रकारे हे सरकार हे लाडक्या बहिणींच्या पाठीमागे, कारण का पाठीमागे विरोधक असं म्हणत होते की योजना बंद होईल, पण योजना कुठल्याही प्रकारची माझ्या लाडक्या बहिणीची बंद होणार नाही. माझ्या लाडक्या बहिणीसाठी तो खूप मोठा दिलासा आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. ग्रामीण भागासाठी मोठी घोषणा आहे. 1000 गावांपर्यंत ज्यांना जे वंचित ते नेहमी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पण 50,000 रुपये हे सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही वर्गाला खुश करण्याचा निर्णय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी घेतलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, खूप चांगला निर्णय. माझ्या शेतकरी बांधव या निर्णयाची खूप मोठी अपेक्षा करत होते आणि तुम्हाला माहित आहे की सप्टेंबर 25च्या अगोदरची जी पीक कर्जाची थकबाकी आहे, ती थकबाकी सगळ्या पीक कर्जाच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. आणि जो रेग्युलर पीक कर्ज भरतो त्यांनाही 50,000 रुपये देण्याचं प्रोत्साहनपर 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ही रक्कम देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राबाईंनी पवार आणि या तिघांचे एक राज्याचा कृषी मंत्री, एक राज्यांचा कृषी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नात्यानं त्या तिघांचे निश्चित प्रकारे आभार मानतो. निश्चित प्रकारे दादांची आठवण आज आल्याशिवाय सगळ्यांना राहत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय दादा हे शेतकरी होते, हराचे शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या अडचणी या दादांना माहित होत्या. निश्चित प्रकारे आजची कर्जमाफी असू द्या किंवा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्वर्गीय दादांची आठवण, दादांचं त्यांनी आठवण स्मरण केलं. निश्चित प्रकारे दादांची आज निश्चित प्रकारे दादांना त्याला आज ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये दादांचा पूर्वी या निर्णयामध्ये खूप मोठा वाटा होता.